रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। अवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवरे सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 4 जानेवारी म्हणजे महिन्याचा आणि वर्षाचा हा पहिला शनिवार आहे। सर्व मित्रांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचं चिंतन सुरू करतो। मागच्या 7 डिसेंबरला आपण वाट चुकलेला देवदूत म्हणजे योगी अरविंद यांचे जीवनचरित्र पाहण्याचा प्रयास सुरू केला, त्यांचे चिंतन केले आणि आपण बघितलं की लहानपणापासनं त्यांना किती कष्ट भोगावे लागते आणि त्यांचं जीवन किती दुःखमय होतं आणि कशा प्रकारे परिस्थितीनुसार ते बदलत गेले हे आपण पाहिलं। त्यांचा ध्येय होता राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि शक्तिशाली होण्यासाठी त्यांनी अनेक धोक्याचे मार्ग पत्करले। त्यांना वाटत आहे की राष्ट्र शक्तिशाली झाला पाहिजे, राष्ट्रीय चरित्र तयार झाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे देशप्रेम हे सर्वोपरी हा त्यांचा ध्येय होता। अशा प्रकारे त्यांचं जीवन सुरू होतं। ते भारत आल्यावर त्यांनी पूर्ण भारतभर प्रवास केला, ठिकठिकाणी त्यांचे व्याख्याने सुरू झाले, त्यांचे लेखन सुरू झाले, लेख प्रसिद्ध झाले आणि या प्रवासामध्ये त्यांची अनेक मान्यवरांची भेट पण झाली। त्या धुळ्यातील शंकर कृष्णदेव, शंकरराव देव, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, मुंबईमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोखले असे अनेक लोकांशी त्यांची भेट झाली, चर्चा झाली आणि त्याच दरम्यान भगिनी निवेदिता म्हणजे स्वामी विवेकानंदांची पाश्चिमात्य शिक्षा यांची पण त्यांच्याशी भेट झाली। अशा प्रकारे अनेक लोकांशी त्यांच्या भेटी झाल्या आणि रवींद्रनाथ टागोरने अरविंदांच्या प्रशंसेकरता एक मोठी कविता लिहिली होती। फार सुंदर कविता होती आणि ती कविता खूप गाजली। त्या काळामध्ये वंदे मातरम म्हटलं म्हणजे हा मोठा अपराध होता आणि योग असा की अरविंदांनी जे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्या वृत्तपत्राचं नावसुद्धा वंदे मातरम होतं। पण हा वृत्तपत्र इतका प्रसिद्ध होत असे, त्यांचे लेख वाचायकरता लोक विकत घेत असे। 1 रुपयाचा अंक, पण एकदा तो 1 रुपयाचा अंक त्या दिवशी 100 रुपयाला विकला गेला, इतकी त्या अंकाची प्रसिद्धी होती आणि लोक पाहत होते। या दरम्यान काँग्रेसमध्ये फूट पडली, बाळ गंगाधर टिळक, गोखले हे वेगळे वेगळे झाले, पण अरविंद हे टिळकांबरोबर राहिले। याच दरम्यान एकदा जेव्हा अरविंद बडोद्याला होते त्यावेळेस साताऱ्याचे एक योगीराज लेले हे बडोद्याला आले होते। अरविंदांची त्यांची भेट झाली आणि अरविंद इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली। आता योगीराज लेले त्यांना म्हणाले, तुम्हाला जर योग साधनेत प्रगती करायची असेल तर तुम्हाला राजकारण वगैरे सगळं सोडावं लागेल, बाहेरचे विचार तुमच्या मनात यायला नको, तरच तुम्ही प्रगती करू शकाल। पण अरविंदांनी तत्काळ तसं काही केलं नाही, पण त्यांनी तो योग हे सुद्धा काही सोडलं नाही। अरविंदांचे सहकारी होते, त्यांचे जे मित्र होते हे त्यांची सगळी चळवळ चालू होती, क्रांती करायची चळवळ होती त्यांची आणि देशाकरता काही पण करायला ते सगळे तयार होते। त्यावेळेस एक न्यायाधीश होता किंग्सफोर्ड नावाचा। हा किंग्सफोर्ड न्यायाधीश होता खूप क्रूर होता, दुष्ट स्वभावाचा होता आणि
त्यांनीच हे आदेश काढले होते की वंदे मातरम म्हणताना जो वंदे मातरम म्हणेल त्याला जेलमध्ये टाकलं जायचं. अशा प्रकारे तो खूप कडक होता. आणि एक 10-12 वर्षाचा मुलगा, फक्त 10-12 वर्ष त्याचा, तो एक दिवस त्यांनी झेंडा घेतला आणि एका चौकामध्ये जाऊन तो वंदे मातरम वंदे मातरम खूप घोषणा करू लागला. त्याला पकडण्यात आलं आणि या किंग्सफोर्डच्या न्यायालयामध्ये त्याला त्याच्यासमोर आणलं झालं. न्यायाधीशाने त्याला विचारलं, तुझं नाव काय? तो म्हणतो वंदे मातरम. तू काय करतो? वंदे मातरम. त्याला जे प्रश्न काय विचारले त्याचं उत्तर फक्त वंदे मातरम. न्यायाधीशाने त्याला शिक्षा सुनावली आणि सांगितलं की या मुलाला चाबुकाने मारा. त्याला चाबुकाने मारणं सुरू केलं आणि प्रत्येक चाबुकाच्या मारवर तो वंदे मातरम म्हणायचा. मार पडत असेल आणि तो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम असं म्हणत असे. आणि एक क्षण असा आला की तो मुलगा अगदी क्षीण झाला, खाली पडला आणि मृत्युमुखी गेला. आता या घटनेची नोंद या अरविंदाच्या सहकार्याने घेतली. त्यांना लोकांना वाटलं की आता किंग्सफोर्डचा काही बदला घेतला पाहिजे, त्याला तर मारलंच पाहिजे, इतकं त्यांचा विचार होता. आणि त्यासाठी त्यांनी योजना बनवली. एक बॉम्ब तयार केला आणि विचार केला की हा बॉम्ब जो आहे एकदा त्याच्या गाडीवर फेकायचा. आणि तो योग असा झाला, योगायोग, की किंग्सफोर्डची गाडी चालली होती आणि या मुलांनी तो बॉम्ब त्याच्या गाडीवर फेकला. पण त्या किंग्सफोर्डचं भाग्य आणि यांचं दुर्दैवी समजा की गाडी थोडीशी पुढे निघून गेली आणि बॉम्ब खाली पडला. आणि त्याच्यामुळे काय झालं की किंग्सफोर्ड तर वाचला, पण मागच्या गाडीमध्ये एक केनेडी नावाची महिला होती आणि तिची मुलगी पण होती. त्या दोघी मरण पावल्या. आता हे सगळे संतप्त झाले, सरकार पण संतप्त झाली, पण या मुलांनासुद्धा वाटू लागलं की काय करावं. सरकार संतप्त झाली. त्याच्यामुळे चौकशी सुरू झाल्या की हा बॉम्ब कोणी फेकला, सगळं कळलं. आणखी मग लक्षात आलं की हा जो बॉम्ब तयार केला गेला आहे, जिथे तयार केला गेला आहे ती जमीन जी आहे ती अरविंदांच्या मालकीची आहे. अशा प्रकारे मग अरविंदांना पकडल्या गेलं आणि पकडल्या गेले आणि सगळी चौकशी झाली. त्यांच्यावरती खटला पण चालला आणि त्यांना शिक्षा झाली. सुरुवातीला खटला व्हायच्या आधी, म्हणजे खटल्याचा निर्णय व्हायच्या आधीच त्यांना जवळजवळ 1 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. 5 मे 1908 ते 6 मे 1909 अशा प्रकारे. तर हा खटला तो चालवणारे त्यांचे वकील होते त्या काळातले बॅरिस्टर चित्तरंजन दास. हे त्या काळातले बॅरिस्टर प्रसिद्ध होते आणि त्यांनी हा अरविंदाचा खटला सुरू केला. ते तर म्हणायचे की अरविंद म्हणजे राष्ट्रधर्माचे प्रवक्ते आहे अशा प्रकारे. आणि त्यांनी खूप त्याच्यामध्ये खटल्यामध्ये आपले हे ठेवले, प्रमाण ठेवले. आणि न्यायाधीश, आता योगायोग असा की तो जो न्यायाधीश होता, तो न्यायाधीश जो होता तो योगायोगाने अरविंदाचा वर्गमित्र होता. जेव्हा अरविंद इंग्लंडमध्ये शिकत होते तेव्हा हा न्यायाधीश किंग्सफोर्ड त्याचं नाव होतं, आणि नाही त्याचं नाव क्रिफ्ट कायचं नाव होतं त्याचं. आणि तो एका वर्गामध्ये एकाच बेंचावर दोघंही बसत होते. तर न्यायाधीशाने जेव्हा पाहिलं तर न्यायाधीश म्हणाला, अरे बिंदू, ते इथे कसा काय? तर अरविंद म्हणाले, अरे मी तर माझ्या देशातच आहे, पण तू जी आहे तू इथे उपरा आहे. अशा प्रकारे ते म्हणाले. खटला चालला, खटला सुरू झाला. न्यायाधीश ऐकत होते आणि न्यायाधीशाने त्यांना नॉट गिल्टी म्हणून सोडून दिलं. त्याचं कारण असं होतं की न्यायाधीश म्हणाले की ज्या जमिनीवर बॉम्ब तयार केला गेला आहे ती जमीन अरविंदाची असली तरी पण अरविंद तिथे राहत नव्हते, त्यांनी ती जमीन भाड्याने दिली होती.
आणि भाड्याने दिल्यावर त्या जमिनीवर त्या लोकांनी काय केलं हे अरविंदाला काही माहीत नाही. म्हणून या कारणामुळे त्यांना अरविंदाला सोडून दिलं गेलं आणि ते सुटले. जेव्हा ते तुरुंगात होते तेव्हा त्यांना ध्यान समाधी खूप लावायची. ते इतकी समाधीमध्ये जायचे योग साधनेमध्ये की कधीकधी असं ते आधाररहित असं वरवर जायचं. त्यांचं शरीर हलकं व्हायचं आणि ते वरवर जायचं. ते एकदा जेलचा अधिकारी तिथे आला. त्याने खिडकीतून पाहिलं तर तिथे त्यांना अरविंद काही दिसले नाही. त्यांची सतरंजी रिकामी होती. त्याला वाटलं की हा पळून गेला की काय. पण त्यांनी खिडकीजवळ जाऊन वरती असं जाऊन पाहिलं तर त्यांनी जसं पाहिलं की अरविंद वरती अधर बसलेला आहे ध्यानामध्ये, खाली काही नाही. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला हे त्या अध्यात्माची फार मोठी किमया आहे. आणि जर मी याचं निरीक्षण केलं, याची जे हे केलं तर हे माझ्यासाठी त्याचा असा विचार होता की माझ्यासाठी आध्यात्मिक पाप आहे. म्हणून त्याने त्या जेलच्या अधिकाऱ्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि चालला गेला. अरविंदांची साधना सुरू होती आणि त्यांना त्या साधनेमध्ये कधीकधी अडचणी पण यायच्या. पण या अडचणी सोडवण्याकरता न जाणे कोणाचा तरी आवाज त्यांना येत असे आणि तो जो आवाज होता तो त्यांना मार्गदर्शन करत होता. तर मी विचारलं तुम्ही कोण आहात. तर मग मी तुला मार्गदर्शन करतो आहे. मी आहे स्वामी विवेकानंद. म्हणजे स्वामी विवेकानंदाचा आवाज त्यांना ऐकू येत होता आणि ते पूर्ण त्यांना ध्यानमध्ये त्यांचे मार्गदर्शन करत होते. तर स्वामी विवेकानंद अरविंदाला म्हणाले तुम्हाला दर्शन पाहिजे का. तर अरविंद म्हणतात मला दर्शन नको, मला मार्गदर्शन पाहिजे. एकदा असं ध्यान असताना त्यांना अंतर्मनात असा आवाज आला काय की पांडिचेरीला जा. आता त्यांच्या मनात अशी आवाज आला पांडिचेरी जा हा आदेश त्यांनी समजला आणि ते एक दिवस पांडिचेरीला पोहोचले. आता पांडिचेरी ही त्यांची साधनाभूमी झाली, कर्मभूमी पण झाली. आणि तिथे असताना त्यांनी जे आपले काम सुरू केलं फक्त साधना आणि लेखन. पण काही लोक विद्वान त्या काळातले जे होते महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर हेडगेवार यांनी लोकांनी अरविंदांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही व्याख्यानं द्या, व्याख्यानं देणं सुरू करा. अशा प्रकारे त्यांनी अरविंदांशी आग्रह केला. त्यावेळेस अरविंद काय म्हणतात. अरविंद म्हणतात आता माझं कार्य शारीरिक नसणार, मानसिक असेल, वैचारिक असेल. ते म्हणाले माझ्या मनातला प्रत्येक विचार भूमीचं स्पंदन फोडून खडक फोडून बाहेर पडेल आणि सगळ्या जगभर पसरेल. माझ्या डोळ्यात देखर मी भारत स्वतंत्र आलेला पाहीन. तेव्हा एकानं विचारलं भारत स्वतंत्र केव्हा होईल. तेव्हा अरविंद बोलले की ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी भारत स्वतंत्र होईल. अरविंदाचा जन्म 15 ऑगस्ट 1872 आणि त्यांच्याच जन्मदिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी तो पाहिला. अरविंद वर्ष 1950मध्ये गेले. अरविंदाचा प्रवास फार विचित्र. ते पत्रकार होते, संपादक होते, साहित्यिक होते, प्राध्यापक, प्रशासक, राजकारणी पुढारी, क्रांतिकारी, कवी, लेखक सगळे काय होते. इतके त्यांचे ते प्रवास होता आणि शेवटी ते महायोगी झाले. त्या काळामध्ये पांडिचेरीमध्ये एकदा एक माताजी आल्या. त्या फ्रेंच जातीच्या होत्या आणि त्यांच्या पतीचं नाव होतं पॉल रिचर्ड. ही जी या ज्या माताजी होत्या लहानपणी त्यांना मीरा म्हणायचे आणि त्यांना आध्यात्मिक खूप रुची होती. त्या काळामध्ये त्यांनी विवेकानंदाचा राजयोग वाचला, भगवद्गीता वाचली. असे त्या काळामध्ये लहान वयामध्ये त्यांनी वाचलेलं. तर त्यांना स्वप्न पडायचे आणि स्वप्नामध्ये त्यांना एक ऋषी बोलवत आहे असं वाटायचं. तर एकदा त्यांचे पती रिचर्ड हे
काही कामानिमित्त भारतात आले आणि योगायोगाने ते अरविंदाच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांची अरविंदाची भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, गोष्टी झाला आणि हे सर्व वृत्तांत जे आहे ते त्यांनी आपल्या इंग्लंडला घरी गेल्यावर आपल्या बायकोला सांगितलं. जेव्हा त्यांच्या बायकोनी म्हणजे माताजीने हे ऐकलं तेव्हा ते म्हणाले, अरे हाच तर ऋषी माझ्या स्वप्नात येतो आहे. काही दिवस गेले, रिचर्डचं देहांत झाला, तर या माताजी एकदा भारतात आल्या आणि भारतात येऊन सरळ पांडिचेरीच्या आश्रमात तिथे पोचल्यावर अरविंदांची त्यांची भेट झाली. माताजी तिथे राहू लागल्या. एक दिवस अरविंदांनी त्या माताजींना मदर म्हणून हाका मारला. अरविंद आणि त्यांचं नातं जे झालं ते गुरु शिष्यांचं झालं आणि त्यावेळेस जितके अरविंदांचे सहकारी होते ते अरविंदांना आपले गुरु मानू लागले. अरविंदांनी खूप ग्रंथलेखन केलेलं आहे आणि कसे केलं, उत्स्फूर्तपणे केलेलं आहे. त्यांच्या मनात आलं आणि लिहिलं. ज्याप्रमाणे समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, उत्स्फूर्त लिहिली, मनात आलं लिहायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे अरविंदांनी खूप ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये आहे एसेज ऑन गीता, सिक्रेट ऑफ वेद, डिफेन्स ऑफ इंडियन कल्चर, द आयडियल ऑफ ह्युमन युनिटी, सिंथेसिस ऑफ योग, द सायकोलॉजी ऑफ सोशल डेव्हलपमेंट इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आणि म्हणतात त्यांचं लेखन इतकं अखंड होतं, 24 तास ते आपल्या खोलीत राहायचे आणि 24 वर्ष त्या खोलीच्या बाहेरच येत नव्हते. अशा प्रकारे त्यांचं ती खोली आणि आज तिची खोली पांडिचेरीमध्ये जी आहे ती बंद असते. फक्त रविवारी जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी तिथे ती उघडली जाते, तिथे लोक दर्शन घेऊ शकतात. असे हे अरविंद यांनी 1950मध्ये देह ठेवला. डॉक्टर संन्या लेख होते, ते डॉक्टर अरविंदांना तपासण्याकरता आले. त्यांनी तपासलं, पाहिलं आणि ते म्हणाले की अरविंद गेले. त्यांनी अरविंदांना मृत घोषित केलं. पण ज्या माताजी होता त्या म्हणाल्या, थांबा, अजून अरविंद गेले नाही आहेत. ते थांबले, अजून अंत्यसंस्कार करायचा नाही. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस झाले. अरविंदांचं शरीर तसं टवटवीत, अगदी ताजं, जसं काही झालं नाही आहे त्यांना. 5-6 दिवस झाल्यानंतर मग माताजी म्हणाल्या, आता यांचा अगदी संस्कार व्हायला पाहिजे. 5 दिवस ते अरविंद चेतनामय होते, त्यांची चेतना होती. आणि असं म्हणतात ते त्यांचं जो तेजोवलय आहे ते पांडिचेरीमध्ये फिरतं आहे. ज्याप्रमाणे सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी, आळंदीला ज्ञानेश्वर महाराज, देहूला तुकाराम महाराज यांच्या लोकांचं त्या ज्या परिसरामध्ये त्यांचं तेजोवलय आहे, तिची शक्ती, त्यांची चेतना जी आहे ती आहे, त्याचप्रमाणे पांडिचेरीला अरविंद यांची चेतना आहेत. अशा प्रकारे त्या पंचक्रोशीमध्ये शक्तिरूपाने पांडिचेरीमध्ये अरविंद आजपर्यंत विराजमान आहे. अरविंदाचं चरित्र म्हणजे त्यागाची कहाणी आहे, स्वभावाच्या रूपांतरची ती कहाणी आहे. बदलत बदलत किती प्रवास त्यांनी केला आणि शेवटी ते महायोगी झालेत. असे अरविंदांचे चरित्र आज आपण त्यांचा द्वितीय भाग पाहिला आणि आपणास आवडल्यास आपण जरूर त्याचे कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. भारत माता की जय.